नमस्कार. या ठिकाणी एक दिंडी आहे जी पावसात करमाळा पेतुरीतून आली आहे. वरून पाऊस चालू आहे, परंतु भक्तांचा, भाविकांचा, वारकऱ्यांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही आहे. पावसाची तमाम बाळगता रेनकोट घालून काही जणांकडे रेनकोट सुद्धा नाही आहे आणि माऊली अत्यंत आनंदात, उत्साहात, ऊर्जेत आणि उत्साहाने पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. पंढरपूर जवळ आलेलं आहे, आषाढी एकादशी सुद्धा जवळ आली आहे आणि भक्तांचा उत्साह सुद्धा वाढलेला आहे, वारकऱ्यांचा उत्साह वाढलेला आहे. या माऊलींकडे आपण जाणून घेऊ एक्झॅक्टली त्यांचं काय म्हणणं आहे, काय त्यांचा अनुभव आहे. जय हरी विठ्ठल. माऊली बोला. जय हरी. माझं नाव हरिभक्त परायण महेश महाराज केतूर. आमचा श्रीतीर्थ क्षेत्र केतूर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथून आमची श्रीतीर्थेश्वरी भगवंताची गेल्या 2 वर्षापासून आषाढी वारी पायी पालखी सोहळा आम्ही प्रारंभ केला आहे. तर यावर्षी आमच्या या पालखी सोहळ्याचे 3रे वर्ष आहे. आमच्या या पालखी सोहळ्याची सोहळा प्रमुख हरिभक्त परायण शिवाजी महाराज पाटील केतुरकर यांनी हा सोहळा गेल्या 2 वर्षापासून चालू केलेला आहे. आता रात्रीचा आमचा मुक्काम हरिभक्त परायण अण्णासाहेब महाराज मांडवी त्यांच्या कंदर्प ठिकाणी आमचा झालेला आहे. आता आम्ही पंढरपूरकडे निघालो आहे. आता आमचा दुपारचा 20वा केंद्रीय होणार आहे. संध्याकाळचा मुक्काम येणे इथे होईल. माऊली, आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, सांगता येईल का? काय नाव आहे? देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी. एका वर्षात किती एकादशी असतात? 24 एकादशी. बरोबर आहे. एका वर्षात 24 एकादशी असतात. देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारी आहे? आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. हरिपाठात किती अभंग आहे माऊली? बरोबर आहे. आणि जे आपलं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्याचं आणखीन एक नाव आहे, माहिती आहे का? अगदी बरोबर आहे, भावार्थ दीपिका. आपले जे लाडके देव आहेत विष्णू म्हणजे पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, आता सध्या 4 महिने योगनिद्रा घेतात, त्याला चातुर्मास म्हणतो आपण. आणि कार्तिक एकादशीला परत आपले भगवान जे आहेत ते जागृत होतात आणि सृष्टीचा भार सांभाळतात. त्यामध्ये श्रावण येतो, श्रावणामध्ये पहिले महादेव येतात, देवादिदेव, नंतर गणपती येतात, नंतर देव येतात, नंतर पितृ येतात. अशा पद्धतीने 4 महिने सृष्टीचा सांभाळ करतात. सृष्टीचा सांभाळ करण्याचं मुख्य कार्य कोणाचं आहे? विष्णूंचं आहे. आपले लाडके आणि प्रिय भगवान विष्णू जे आहेत योग मित्र झाले की परत जागृत सृष्टीचा भाग सांभाळतात. बरं, शेकार अंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले कोणी म्हणलंय? संत तुकाराम महाराज लिहिलंय. वृक्षवल्ली आम्हा सोरे कोणी म्हणलेलं आहे मागे? तुकाराम महाराजांनी. अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की आणखी यात्रा सुरू झाली आहे विष्णूंची. कुठे सांगता येईल का? पुरीमध्ये. पुरी यात्रेचं नाव जगन्नाथ यात्रा. अगदी बरोबर आहे, जगन्नाथ यात्रा. आपल्याकडे यात्राचं विशेष महत्व आहे. पुरी जगन्नाथ यात्रा असो, अमरनाथ यात्रा असो, केदारनाथ यात्रा असो, पंढरपूर यात्रा वारी असो, नागषष्ठी यात्रा असो, आहे की नाही? यात्रेचं आपल्याकडे विशेष महत्व आहे. आपल्या धर्मामध्ये यात्रा करणे थकणे म्हणजे आपली नवीन ऊर्जा निर्माण करणे. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.